सारे लोग इसमें जो नेता है वो अभी जुड़े नहीं है पार्टी के साथ। नहीं, ऐसा बिल्कुल नहीं है। हमारे सब जो नेता, हमारे कार्यकर्ता हमारे साथ में है, हमारे लिए काम कर रहे हैं, कांग्रेस के लिए, महाविकास आघाड़ी के लिए काम कर रहे हैं। हमारे जो मित्र पक्ष है वो भी हमारे साथ में, वो भी काम कर रहे हैं। हमारा माहौल आज आपने देखा होगा, इतने हजारों लोग इतना 43 डिग्री टेम्परेचर में आए थे। इसका मतलब क्या होता है? और इतना उत्साह उनमें था, 3 घंटे रैली चली, उसमें उन्होंने साथ में चले। तो इसका मतलब कांग्रेस के लिए और महाविकास आघाड़ी के लिए लोग साथ में है। तो सर, मंच पे देखा गया है कि मालेगांव मध्य के भाइयों के जो महाविकास आघाड़ी के नेता है, उद्धव बाळा साहब शिवसेना पक्ष के, पवार साहब के गढ़ के कुछ नेता मंच पर नहीं दिखे। नहीं, कुछ होगा, कोई काम के लिए नहीं होंगे। इसका मतलब ऐसा नहीं कि तो हमारे साथ में नहीं, सब लोग हमारे साथ में। मेहनत ज्यादा करनी है, मेहनत करना पड़ेगा, हम मेहनत करेंगे। ठीक है, थँक्यू। इंडिया आघाडीच्या माध्यमातून असेल, देशामध्ये परिवर्तनाची लाट आपल्याला त्या ठिकाणी दिसते आहे आणि ही लाट आपल्या धुळे मतदारसंघामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला आणायची आहे। आज आपण पाहतो, आपल्याला माहिती असेल की भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर 19 कोटी आणि आताचं हे सगळं करून 205 कोटीच्या पुढे त्या ठिकाणी कर्ज या देशावर झालेलं आहे। मी म्हणतो, नरेंद्र मोदींचं सरकार हे शेतकऱ्यांसाठी आहे, सर्वसामान्यांसाठी आहे का अदानी अंबानींसाठी आहे? हा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला सातत्याने पडतोय। नरेंद्र मोदींचं सरकार हे फक्त मोदी, अंबानी आणि अदानी यांच्यासाठी काम करताना दिसत आहे। मग देशातले विमानतळ असतील त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मी तुम्हाला सांगतो की आपल्या देशात जर यापुढे लोकशाही मार्गाने आपल्याला निवडणुका लढवायच्या असतील तर या वेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये देशामध्ये आणि आपल्या या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन त्या ठिकाणी होणं अत्यंत गरजेचं आहे। आपण पाहिलं असेल, गेल्या 2.5 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या निवडणुका झालेल्या नाही। हा त्याचा भान मी या निमित्ताने ठेवतो आणि विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला शोभाताई बच्चाव यांना धुळे लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजयी करा, एवढी विनंती या निमित्ताने करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या सभेला संबोधित करावं। धुळे जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आज आपल्या उमेदवार शोभाताई बच्चाव यांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे। हे त्यांचे जय भवानी, जय भवानी। की देशामध्ये जी काही अराजकता, जे काही दडपशाहीचं वातावरण आहे आणि आजचे दिन दाखवण्याचं गाजर 10 वर्षापूर्वी या भाजप सरकारने दिलेलं आहे, कुठलीही पूर्तता केलेली नाही आणि त्यांना खऱ्या अर्थाने त्यांची जागा दाखवून देण्याची ही निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये परिवर्तन हे होणं अतिशय गरजेचं आहे, कारण ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे आहेत, शहरी भागाचे प्रश्न वेगळे। ग्रामीण भागामध्ये कांदा उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल, धान्य उत्पादक शेतकरी असेल, हा अतिशय त्रस्त झालेला आहे, संतप्त झालेला आहे, त्याला कुठलाही भाव नाही। त्याचप्रमाणे जीएसटीचा दर 18% या शेतीमालावरती, बी बियाणं, धान्य, त्याचप्रमाणे खतं, पेस्टिसाइड्स अवजारांवरती आहे, तो रद्द करण्याची गरज आहे। महिला भगिनी त्रस्त आहेत, त्यांना कुठलीही सुरक्षितता नाही। आपण बघितलं मणिपूरचं उदाहरण,